आणि एक एन्क्वायरी आली होती मला ओके. ऑनलाईन. तर त्या एन्क्वायरीमध्ये त्या व्यक्तीला मी भेटलो पण नव्हतो, पण डेमो शेड्यूल झाला. गुरव सर गेले, उमेश सर गेले आणि संडेला डेमो झाला, मग ट्यूजडेला पेमेंट आलं. मी पॉझिटिव्ह झालं, चांगलं वाटलं. आणि म्हणजे लगेच मी म्हटलं सर मी फुल आयडीने काम करणार आहे. यस. मी पण लगेच परत हे केलं, कारण मी आधी ऑलरेडी एका ठिकाणी होतो. कॅंगेनचा पूर्ण अनुभव आला होता, पण तिथं बिझनेसमध्ये सक्सेस मिळत नव्हता. सगळ्यात मेन कारण होतं तिथं टीममध्ये काय हेच नव्हतं, ऑर्गनाइज्ड म्हणजे काहीच कुठल्याच पद्धतीनं ऑर्गनाइज्ड नव्हतं. आम्ही काही लोकांनी मिळून चांगलं ऑफिस सेटअप, अगदी प्रीमियम टाईपचं ऑफिस सेटअप बनवलं, तरी पण ते होत नव्हतं. का होत नव्हतं? कारण ऑफिस सुरू करताना ज्या लोकांचा जोश होता, त्यानंतर ते ऑफिस सुरू झाल्यानंतर त्यांना ते आता पुढं ॲक्च्युअल काम चालू झालं होतं हे त्यांना जाणवलंच नाही. तिथं पुढं आम्ही ठराविक 2 जण होतो, आम्ही जरा जोडला होतो, पण तसं ते काम होत नव्हतं. आणि मला लोहार सरांनी अचिव्हमेंट काय केली आहे, लोहार सरांच्या टीमबद्दल मला खूप ऐकायला मिळायचंच आणि मी ॲप्रिशिएट करायचो. भले कॉम्पिटिशन जरी असलं तरी मी ॲप्रिशिएट करत होतो. आणि कधी मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मी इकडे शिफ्ट होईल. पण माझे इमिडिएट अप्लायड ॲडमिनिस्ट्रेटर असेल ते कंटिन्यू माझ्या टचमध्ये होते, मला बरेच अपडेट्स द्यायचे. मग हळूहळू ऑटोमॅटिक माझं माइंड चेंज झालं. आणि मी जेव्हा इव्हेंट झाला होता लास्ट टाइम, मी फर्स्ट टाइम इव्हेंटमध्ये इन्व्हॉल्व झालो होतो, तर मला तेव्हा खूप चांगलं वाटलं की मी ऑलरेडी स्वतःचं पण मी फुल आयडी नाही आलो आणि ऑलरेडी एक सेल पण पडला आहे. आणि तुम्ही आता म्हणला की तुम्हाला काय असं काय सपोर्ट वगैरे मिळतं, मला तसं काय नाही. एवढं सपोर्ट खूप चांगला सपोर्ट मिळतोय. एक मी आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं असं, मी त्या व्यक्तीला भेटलो पण नव्हतो. डायरेक्ट ओपनिंगच्या दिवशी त्यांना भेटलो. मी गुरुसरांना विचारलं, सर ही व्यक्ती कोण आहे? तर म्हणजे ती व्यक्ती मला असं झालं की म्हणजे माझ्या अंडर सेल पडला पण मला माहीत पण नव्हतं. आणि जागी माझा जो मध्ये एक डिस्करेज झालो होतो मी. माझा रुटीन बिझनेस आहे. मी कोविडच्या आधी LED लाईट्सचा बिझनेस करत होतो. कोविड नंतर मी तो बिझनेस ऑटोमोटिव्हवर ठेवला आहे. कोविड नंतर मी गोवामध्ये होल स्पायसेस सप्लाय करतो आणि त्याबद्दल जास्त ॲम्बिशियस होतो, अजून पण आहे. पण कॅंगेनबद्दल मी पूर्ण डिस्करेज झालो होतो. पण आता असं झालं की मी परत जसं मी कॅंगेनची सुरुवात केली होती ना, तसं मी तो एक इंथुझियाझम परत आला. येस. आणि एवढंच आहे की मी आता नवीन लोकांना अप्रोच करतोय. आणि मी आता मध्ये असं विचार करतो, माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स कुठून आला माझं मला माहिती नाही. म्हणजे असं झालं होतं की मी एखाद्या नवीन व्यक्तीला सांगताना माझ्या कॉन्फिडन्स द्यायचा नाही. मला असं वाटायचं की त्यांना डेमोसाठी बोलवलं तर मी जाऊ शकू का नाही, मी नसेन अवेलेबल तर कोण जाईल, अशा शंका यायच्या. आता काही शंका नाही, आता कॉन्फिडन्स आला आहे. मी इनफॅक्ट मला वाटतं आता जास्त करून कोल्हापूरच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्याशी जास्त टचमध्ये. आणि मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं ऑनलाईन सुद्धा बिझनेस करायचा प्रयत्न करतोय. आणि माझी अपेक्षा या बिझनेसमधून 6A नाही आहे, 6A 2-3 ॲटलिस्ट आहे माझी. कारण 6A सारखा इन्कम मी ट्रेडिशनल बिझनेसमधनं करू शकतो. कॅंगेनची जी खरी डेप्थ आहे ती समजणं गरजेचं आहे आणि तरच मजा आहे, नाहीतर मजा नाही. येस.